अच्छा, मला वाटतं बुमरा ते सोशल मीडिया जास्ती बघत असेल. काय? त्यात ते सगळे स्टॅट्स चालू होते की बुमरा शिवाय इंडिया किती जिंकली आहे, हा, अरे, बुमरा actually. सोबत इंडिया किती जिंकली. हा ठीक आहे, स्टॅट लिहिला पण आहे आपण. बुमरा शिवाय विथ बुमरा इंडियाने 46 टेस्ट खेळल्यात, त्यापैकी त्यामधल्या फक्त 20 मॅच जिंकली इंडिया आणि 22 मॅच हरलेत आणि 5 मॅच ड्रॉ झालेत. बरोबर. आणि विदाउट बुमरा 27 टेस्ट खेळलेत आतापर्यंत आणि त्यामध्ये 19 जिंकलेत, 5 हरलेत आणि 3 ड्रॉ झालेत. सो विदाउट बुमरा विन पर्सेंटेज आहे 70 आणि विथ बुमरा विन पर्सेंटेज आहे फक्त 43%. पण तेच आहे, मला पुन्हा हे वाटतं की हे काल कमेंटेटर्स 2-3दा मी उल्लेख ऐकला, एकतर हिंदी कमेंटेटर ते लोक बोलत असणार खूप आहे, इंग्लिश कमेंट्रीमध्ये कार्तिक हे बोलला. तर मला वाटतं की कमेंटेटर्सने एवढं फ्लॅट आणि एवढं बेसिक काहीतरी इन्स्टावरचे किंवा कशावरचे काढून स्टॅट वाचू नये. माझ्या मते नसतील बघत ते, पण तरी जे कुठलेही बघत असेल ते आजकाल सगळे इन्स्टावरच आहेत. तर माझं म्हणणं आहे की त्यांच्याकडे एक माणूस असतो बसवलेला. आपण थोडं कार्तिकने बघितलं, भाई इंटरेस्टिंग वाटतं मला, मी बोलतो. तर मला वाटतं की खूप बेसिक त्याच्यात अनालिसिस नाही असं मला वाटतं की विथ बुमरा इंडिया मेजरली बाहेर खेळली आणि विदाउट बुमरा इंडिया मेजरली इंडियात खेळली. सो इंडियात स्पिन डॉमिनेशन असतं, सो त्यात ऑब्व्हियसली इंडिया जिंकणार आहे आणि बाहेरच्या देशात बुमरा ऑलमोस्ट एकटाच पडतो बऱ्याचदा. सो मला पहिल्या मॅच मध्ये मला खूपच फालतू न्यूमरोलॉजी आणि फालतू अनालिसिस वाटलं मला खूप जास्त.